श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आता दिवाळीची सुरुवात होणार आहे. वसुबारस हा दिवाळीचा पहिल्या दिवसापासूनचे मग पुढचे 5 दिवस दिवाळीचे असतात. वसुबारस हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तर वसुबारसच्या दिवशी आपल्याला गाईची पूजा करायची असते. गाईची पंचोपचार पूजा करून आपल्याला गाईला नैवेद्य काय द्यायचा किंवा आपल्या गाईची कोणत्या वेळेस पूजा करायची, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला गाईची पूजा संध्याकाळी करायची आहे. संध्याकाळी, कारण की संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि लक्ष्मीनुसार आपल्याला गाईची पूजा करायची असते. ज्या घरामध्ये गाईची पूजा किंवा ज्या घरात गाईचं सेवा केल्या जातात त्या घरामध्ये देवांचा नेहमी आशीर्वाद असतो. म्हणून तुम्हाला तुमच्या आजूबाजूला, तुम्ही तर गावाकडे गेलेले असणार तर तुम्ही आवर्जून गाईची आणि वासरूची पूजा आवर्जून करा. तुम्ही जर शहरात राहत असणार तर शहरामध्ये पण गोठा वगैरे ह्या गोष्टी सगळ्या असतात. तुम्ही गोठ्यात जाऊन देवाला म्हणजे गाईला कोणत्या तुम्ही संध्याकाळी जाऊन ताट वगैरे करून आणि संध्याकाळी गोठ्यात जाऊन आणि तुम्ही गाईची पूजा करायची असते. तर गाईची पूजा करत असताना आपल्याला गाय आणि वासरू ह्या दोघांची पूजा करायची असते आणि ही पूजा आपल्याला संध्याकाळी करायची असते. तर संध्याकाळी तुम्ही नक्कीच आवर्जून तुमच्या आजूबाजूला, तुम्ही शहरात राहत असणार तर तुम्ही नक्कीच गोठा जर असेल तर गोठ्यात जाऊन संध्याकाळी गाईची पूजा करायची, गाईला चारा अर्पण करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा नैवेद्य कोणता अर्पण करायचा आहे त्या दिवशी, ह्या पदार्थाला खूप महत्त्व आहे. म्हणून तुम्ही नक्कीच आवर्जून जाऊन आणि ते पदार्थ नक्कीच घेऊन जा. तो पदार्थ मी तुम्हाला पुढे सांगते. तर पहिले पूजा कशी करायची, पहिले तुम्ही तांब्या भरून घेऊन जायचं आहे. हळदी कुंकू ताट तयार करून घेऊन जायचं. ते पाणी गाईंच्या पुढच्या 2 पायांवरती टाकायचा, हळदी कुंकू लावायचं आणि गाईला ओवाळून घ्यायचं आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला गाईची पूजा करायची. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते की गाईला पूजा केल्यानंतर तुम्ही गाईला चारा खाऊ घालू शकतात. नाहीतर चारा खाऊ घातल्यानंतर तुम्ही घरून जो नैवेद्य घेऊन जाणार आहे तो नैवेद्य मी तुम्हाला सांगते कोणता घेऊन जायचा आहे. तर तुमची पूजा झाल्यानंतर तिला उडदाचे वडे व नैवेद्य खाऊ घालायचा. ह्या दिवसापासून दीपोत्सव सुरू होतो. त्यामुळे दारासमोर आकाशकंदील, नंतर तुम्हाला कालच असेल किंवा काय, तर तुम्हाला उडदाचे वडे आवर्जून गाईला नैवेद्य म्हणून तुम्ही घेऊन जायचे आहेत. उडदाचे वडे हा गाईला नैवेद्य आहे. त्या दिवशी आवर्जून तुम्ही नक्कीच उडदाचे वडे गाईला, तुम्ही तर गोठ्यात तर जाणार असणार तर नक्कीच घरून उडदाचे वडे तळून तुम्ही आवर्जून घेऊन जा. आणि त्या दिवशी आपल्याला दुपारीच आकाशकंदील, संध्याकाळी आपल्या घराबाहेर दिवाबत्ती करून तुळशीला दिवा लावायचा आहे, घरात दिवे लावायचे, पूर्ण प्रकाशात म्हणजे प्रकाशमय घर आपल्याला करायचं आहे. आणि दिवाळीची सुरुवात त्या दिवसापासून होत असते. तुम्ही गावाकडे राहत असेल तर गावाकडेही तुम्ही म्हणजेच आपल्याला उडदाचे वडे काढून आणि त्याच्यानंतर मग चारा पाणी तुम्हाला तर समजलंच की गाईची पूजा कशी करावी. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला गाईची पूजा करायची आहे. म्हणून तुम्ही आवर्जून उडदाचे वडे नक्कीच घेऊन जा. आजची सेवा देवीच्या माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करते आणि महाराजांच्या रुजू करते. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.